तर महाविकास आघाडीच्या गोटात पुन्हा एकदा ईव्हीएम वरून गदारोळ सुरू झालेला आहे। ईव्हीएम वरून सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांनी टीकास्त्रच टाकलंय। आम्ही विरोधी पक्षात मात्र मॅन्डेट पूर्णपणे मनात नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात। तर बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या आणि जिंकून दाखवा असं आव्हानच संजय राऊतांनी दिलंय। व्यक्तीच्या हितासाठी आम्ही सहकार्य करणं अशक्य आहे, पण देशाच्या हितासाठी, राज्याच्या हितासाठी काय असेल तर इश्यू बेस्ड चर्चा होऊ शकते। पण आता आम्ही विरोधी पक्षात आहोत। आम्ही तो मॅन्डेट फार खुशीने नाही, कारण का अनेक ठिकाणी असंही झालेलं आहे कॅन्डिडेट्समध्ये की मतदानामध्ये काही गॅप्स आहेत। त्याच्यामुळे हा मॅन्डेट आम्ही पूर्णपणे मान्य करतो का तर नाही, याचं कारण अनेक लोक रिकाउंटिंगसाठी गेलेले आहेत। आम्ही हरलो, लोकांनी आम्हाला मतं दिली नाहीत असं आम्हाला आत्ता ईव्हीएमच्या माध्यमातून दिसतं आहे। आमची अजूनही भूमिका आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि जिंकून दाखवा। पण तुम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून जिंकलात, आमची मागणी बॅलेट पेपरची होती आणि आहे।